भिवंडी तालुका वेड़े गांव के समाज सेवक व गोल्डमैन मान्य श्री जितेंद्र पाटिल उनके ही निवास स्थान पर भिवंडी तालुका वेड़े गांव के उनके चहेते दौरा केक काटकर जन्मदिन बड़े ही हर्ष उल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर ठाणे जिला ग्रामीण मित्र मंडली नातेवाई उपस्थित होकर मान्य श्री जितेंद्र पाटिल को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी। जितेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि वेलेगावचे ते एक प्रसिद्ध आणि खूप मोठे उद्योगपती आहेत आणि माझे परम मित्र आहेत आणि त्या निमित्ताने मी त्यांना एक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे आणि त्यांचा स्वभाव आणि लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत। एवढंच बोलू इच्छितो आणि त्यांना जशा आपण शुभेच्छा देतो त्याप्रमाणे शुभेच्छा देतो। त्यांचं आता जसं नाव आहे त्या नावाप्रमाणे नावाला साजेस असं त्यांचं समाजकार्य आहे। गावाची कुठली समस्या असेल त्यांना फक्त माहिती पडली की त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा कधी पुढाकार असतो आणि तन मन आणि धन या तिन्ही गोष्टीने ते पुढाकार घेतात या गोष्टीसाठी। आज आमचे वेळली गावचे उद्योगपती आणि एक नामांकित व्यक्ती जितेंद्र पंडित पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवशी त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण हो अशी भगवंताचरणी मी प्रार्थना करतो आणि खरोखरच त्यांचा आज समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे। लोकांच्या गरजेसाठी प्रत्येक वेळी ते उपयोगी येतात आणि असंच कार्य त्यांचं सतत त्यांच्यामधून कार्य चालू राहावं अशी भगवंतांनी प्रार्थना करतो आणि आमच्या खोटी प्लस तसेच सर्व गावदेवी क्रिकेट क्लब करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। प्रथमतः जितूदा यांचे मी हार्दिक आभार मानतो वर त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो माझ्या परिवाराकडून। तसेच गावदेवी क्रिकेट क्लब व कापरोबा क्रिकेट क्लब त्यांना नेहमी त्यांचा मदतीचा हात असतो। गावात कुठलाही कार्य असू दे त्यांचा मदतीचा हात नेहमी सर्वात मोठा असतो म्हणून त्यांचे आभार मानतो। आज दुसरा कोणी असता तर वाढदिवस दुसऱ्या ठिकाणी साजरा केला असता, पण ते एवढे दिलदार आहेत की त्यांनी गावात राहून आपल्या सोबतीन जे राहतात त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केलाय। खूप मोठ्या मनाचे आहेत ते, म्हणून हा त्यांनी वाढदिवस घरातल्या घरात साजरा केलाय। आता इकडे बघा डोले केलेलं होतं ना, याचा होतं मग मी घेतो समोरा हा भाऊ भारत गोल म्हणजे उभं राहा।